नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आहे दीपपूजन. झाली का सगळ्यांची दीपपूजन करून? माझं तर नाही झालंय, कारण मी तर साफ विसरली होती की आज दीपपूजन आहे म्हणून. आता दिवे काढते आणि ते घासते वगैरे आणि मग त्यांची पूजा करते. ॲक्च्युली मला तर माहिती पण नसतं पडलं. मी बघितलं असतं की नाही काय माहिती कॅलेंडर आज. मैत्रिणीशी फोन झाला. मग ती म्हटली की आज दीपपूजन आहे, मी दिवे वगैरे आवरतीये, घासतीये असं तसं. मग मला कळलं की आज दीपपूजन आहे. आणि चला मला आता लेट झालंय, तर आपण लेट तर लेट, थोडं उशिराला करूयात. असं काही नसतं की हाच टायमिंग तोच टायमिंग. भक्ती महत्वाची आहे ना. श्रद्धा भक्ती असली की टायमिंगला महत्व नसते एवढं. ठीक आहे, चला. पण ते सगळे दिवे वरती ठेवले, समयावरती ठेवले आहेत. आता कशा काढायच्या आणि कशा नाही, मला आलंय त्याचं टेन्शन. आता ते खुर्च्यांमध्ये खुर्च्या ठेवते आणि काढते. आणि मला हे सुद्धा माहित नाही की नक्की कुठल्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. कारण ते इथे आल्यावरती काय झालं, एवढे ते खराब होत होते ना. आधी ठेवले होते मी वरतीच, एवढे खराब होत होते ते की ते सगळे आम्ही परत वरती ठेवून दिलेत. ते आणि इतके काळे पडतात ना इथे. चला काढते आता, घासते त्यांना. दिवे घासून वगैरे स्वच्छ करून ठेवले. आता पटकन पूजा करून घेते. ऑलरेडी लेट झालं आहे. आणि मस्त खाली गेली आणि खाली फुलं पण भेटली आहेत पूजेसाठी. म्हटलं उशीर झाला, एवढ्या दुपारी भेटता की नाही. सकाळी होती, सकाळच्या पूजेसाठी मिळाली होती मला. म्हटलं आता दुपारी मिळता की नाही, पण दुपारी पण मिळाली. भरपूर सारी फुलं मिळाली. आमच्या वंशाच्या दिव्याचं औक्षण करायचं राहिलेलं आहे. आणि आमचा हा वंशाचा दिवा बघा, खाली अभ्यासाचा पसारा किती घालून बसलाय. तिला ऍक्च्युली ऑनलाईन क्लासेस होती तिचा तेलुगूचा. किती वेळापासून तो क्लास चालला होता. काय ते तेलुगू मध्ये बोलते ते पण कळत नाही क्लासमध्ये. खरं का ग, येतं का नीट बोलायला, का चुकीचं बोलतेस? सांग सांग. तुझ्या फ्रेंडचा फोन येतोय इथे ना. माझ्या फोनवर माझे फोन कमी, हिचेच फोन जास्त असतात. इतके दिवसभर त्या मैत्रिणींचे फोन, बापरे. एक तर मलाच उचलायची वेळ आली ना, तेवढे हे होतं की ना, बोलता पण येत नाही मला त्या मुलींशी, काय बोलावं असं. लँग्वेजचा इश्यू. चला आता हिचं ऑप्शन करून घेते मी आधी. तुमचं एक बाळ नाहीये, एकच बाळ आहे इथं. जर